आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 21 जून 2026. विषय: मानवासह विश्वाची उत्क्रांती अणुशक्तीने झाली आहे का? सोनेरी मजकूर. करिंथकरांस. कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते. उत्तरदायी वाचन. यशया. घाबरू नका, काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही खडक नाही. मला माहित आहे की मी एकमेव आहे. याकोबा, या गोष्टी लक्षात ठेव. इस्रायला, तू माझा सेवक आहेस. हे लक्षात ठेव, मी तुला निर्माण केले. तू माझा सेवक आहेस. म्हणून इस्रायल, तू मला विसरू नकोस. तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती, पण मी ती सर्व पुसून टाकली. ढग हवेत विरून जातो तशी तुझी पापे दिसेनाशी झाली. मी तुला सोडविले आणि तुझे रक्षण केले. म्हणून तू माझ्याकडे परत ये. परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे, खोलवरची भूमी सुद्धा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानित आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्रायलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या. परमेश्वर कोरेशला म्हणतो, तू माझा मेंढपाळ आहेस. मला पाहिजे ते तू करशील. तू यरुशलेमला म्हणशील, तुझी पुनर्बांधणी केली जाईल. तू मंदिराला सांगशील, तुझा पाया परत घातला जाईल. धडा उपदेश. बायबलपासून. मत्तय. आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. यहेजकेल. यजेजकेलला परमेश्वराचा शब्द प्राप्त झाला असताना आकाश दुभंगले व मला देवाचा दृष्टांत झाला. उत्तरेकडून एक धुळीचे वादळ येताना मी पाहिले. तो एक मोठा ढग होता आणि त्यातून आगीचा झोत बाहेर पडत होता. त्याच्याभोवती प्रकाशाची प्रभा फाकली होती. आगीत धगधगणाऱ्या तप्त धातूप्रमाणे तो दिसत होता. त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहताच जमिनीवर पालथे होऊन मस्तक टेकवून वंदन केले. त्यानंतर माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले. यहेजकेल. मग वाऱ्याचा झोत आला व त्याने मला उभे केले. माझ्याशी बोलणाऱ्याचे, देवाचे बोलणे मी ऐकले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, मी तुला इस्रायलच्या घराण्याशी बोलायला पाठवित आहे. ते लोक अनेकदा माझ्याविरुद्ध गेले. त्यांचे पूर्वजही माझ्या विरोधात गेले. पूर्वी त्यांनी माझ्याविरुद्ध वागून पाप केले आणि अजूनही ते पाप करीत आहेत. मी तुला त्या लोकांशी बोलण्यासाठी पाठवित आहे. ते फार हटरू आहेत, निष्ठुर आहेत. पण तुला त्यांच्याशी बोललेच पाहिजे. तू पुढील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेस. या गोष्टी परमेश्वराने, आपल्या प्रभूने सांगितल्या आहेत असे तू त्यांना बोलले पाहिजेस. पण ते तुझे ऐकणार नाहीत. ते माझ्या विरुद्ध वागून पाप करीतच राहतील. का? कारण ते बंडखोर आहेत. ते नेहमीच माझ्या विरुद्ध वागतात. पण तू या गोष्टी त्यांना सांगच, म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यात एक संदेष्टा आहे. मानवपुत्रा,
त्या लोकांना घाबरू नकोस. ते जे बोलतात त्याला भिवू नकोस. ते तुझ्या विरुद्ध जातील आणि तुला इजा करण्याचा प्रयत्न करतील, हे अगदी खरे आहे. ते काट्यांप्रमाणे आहेत. आपण विंचवामध्ये राहत आहोत असे तुला वाटेल, पण त्याच्या बोलण्याने घाबरून जाऊ नकोस. ते बंडखोर लोक आहेत, पण त्यांना भिवू नकोस. मानवपुत्रा, मी तुला ज्या गोष्टी सांगतो त्या तू लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेस. त्या बंडखोर लोकांप्रमाणे माझ्या विरुद्ध जाऊ नकोस. तुझे तोंड उघड आणि माझे शब्द स्वीकार कर. मग ते त्या लोकांना सांग, आता ते खाऊन टाक. यहेजकेल. मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, मानवपुत्रा, माझ्या वतीने इस्रायलच्या मेंढपाळांविषयी, नेत्यांविषयी बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही इस्रायलचे मेंढपाळ स्वतःच फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही? तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या, पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही, तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला. आणि कोणीच मेंढपाळ नसल्याने मेंढ्या आता विखुरल्या आहेत. त्या हिंस्र पशूंचे भक्ष्य झाल्या आहेत, कारण त्या पसरल्या गेल्या. माझा कळप सर्व डोंगरांतून व सर्व टेकड्यांवरून भटकला, जगाच्या पाठीवरील प्रत्येक ठिकाणी विखुरला आणि त्याचा शोध घेण्यास कोणीही नव्हते. तेव्हा मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल तर त्या भरकटू लागताच तो त्यांचा शोध घेईल. त्याच्याप्रमाणे मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी त्या जेथे जेथे विखुरल्या असतील तेथून मी त्यांना परत आणीन. मी माझ्या मेंढ्यांबरोबर एक शांततेचा करार करीन. मी अपायकारक प्राण्यांना या भूमीतून दूर करीन. मग मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहू शकतील आणि रानात सुरक्षितपणे झोपू शकतील. माझ्या टेकडी, यरुशलेम, भोवतालच्या जागा आणि मेंढ्या यांना मी आशीर्वाद देईन. योग्य वेळी मी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांच्या वर्षावात न्हाऊन निघतील. मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे व मी त्यांच्याबरोबर आहे. इस्रायलच्या लोकांना ती माझी माणसे आहेत हेही कळेल. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. योहान. येशू जैतुनाच्या डोंगरावर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले. नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील. तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही. योहान. म्हणून येशू पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, मी मेंढरांचे दार आहे. मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे. मी एक चांगला मेंढपाळ आहे. आणि माझ्या मेंढ्यांना ओळखतो आणि माझी ओळख आहे. जसे पिता मला ओळखतो त्याचप्रमाणे मी पित्यालाही ओळखतो आणि मेंढरांसाठी मी माझे आयुष्य देतो. माझी दुसरीही मेंढरे आहेत, ती येथे या कळपात नाहीत.
त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्य काळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. मी माझ्या मेंढरांना अनंत काळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही. माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही. माझा पिता आणि मी एक आहोत. मत्तय या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात, जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. पेत्र, तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हाला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करू नका, तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा. आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे, त्यांच्याशी एखाद्या हुकुमशहाप्रमाणे वागू नका, तर तुमच्या सर्व कळपापुढे एक उदाहरण होईल असे वागा. आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल, तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुकुट देईल. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जसा पाण्याचा थेंब सागराशी एकरूप असतो, प्रकाशाचा किरण सूर्याशी एकरूप असतो, त्याचप्रमाणे देव आणि मनुष्य, पिता आणि पुत्र अस्तित्वात एक आहेत. विज्ञानानुसार मनुष्य हा आत्म्याचा वंशज आहे. सुंदर, चांगले आणि शुद्ध हे त्याचे पूर्वज आहेत. त्याचा उगम मर्त्य मानवांप्रमाणे पशुवृत्तीतून होत नाही, किंवा बुद्धी प्राप्त करण्यापूर्वी तो भौतिक अवस्थांमधूनही जात नाही. आत्मा हा त्याच्या अस्तित्वाचा आदिम आणि अंतिम स्रोत आहे. ईश्वर त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे. या विज्ञानाची पहिली मागणी आहे, माझ्यासमोर तू इतर देवांना मानणार नाहीस. हा मी म्हणजे आत्मा आहे. म्हणून या आज्ञेचा अर्थ असा आहे, तुझ्यामध्ये आध्यात्मिक गोष्टींशिवाय कोणतीही बुद्धी, जीवन, सार, सत्य, प्रेम असू नये. दुसरी आज्ञा तिच्यासारखीच आहे, तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम कर. हे पूर्णपणे समजून घेतले पाहिजे की सर्व मनुष्यांचे एकच मन, एकच देव आणि पिता, एकच जीवन, सत्य आणि प्रेम आहे. जसे जसे हे सत्य स्पष्ट होईल, तशी मानवजात परिपूर्ण होईल, युद्ध थांबेल आणि मानवाचे खरे बंधुत्व स्थापित होईल. इतर देवांना न मानता, मार्गदर्शनासाठी त्या एका परिपूर्ण मनाशिवाय इतर कोणाकडेही न वळता. मनुष्य हा देवाचे प्रतिरूप आहे, शुद्ध आणि शाश्वत, ज्याच्यामध्ये तेच मन आहे जे ख्रिस्तामध्येही होते. येशूने स्वतःच्या विधानांतून सूचित केलेला आत्मा म्हणजे ख्रिस्त होता. मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. मी आणि माझा पिता एक आहोत. हा ख्रिस्त किंवा मनुष्य येशूचे देवत्व, हे त्याचे दैवी स्वरूप. त्याला प्रेरणा देणारी ईश्वरभक्ती होती. दैवी सत्य, जीवन आणि प्रेमाने येशूला पाप, आजारपण आणि मृत्यूवर अधिकार दिला. त्याचे ध्येय स्वर्गीय अस्तित्वाचे विज्ञान प्रकट करणे, देव काय आहे आणि तो मनुष्यासाठी काय करतो हे सिद्ध करणे हे होते. येशूने कृतीतून जीवन जगण्याचा मार्ग शिकवला,
जेणेकरून आपल्याला कळावे की हे दैवी तत्व आजारी लोकांना कसे बरे करते, चुकीचा विचार कसा दूर करते आणि मृत्यूवर कसा विजय मिळवते. येशूने देवाचा आदर्श कमी आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही माणसापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सादर केला. देवाप्रती असलेल्या आपल्या आज्ञापालनाने त्याने इतरांपेक्षा अधिक आध्यात्मिकरित्या अस्तित्वाचे तत्व प्रकट केले. म्हणूनच त्याच्या "जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञा पाळा" या उपदेशात सामर्थ्य आहे. विश्वाचे माणसाप्रमाणेच त्याच्या दिव्य तत्वाच्या म्हणजेच ईश्वराच्या आधारावर विज्ञानाद्वारे विवेचन केले पाहिजे आणि मगच ते समजू शकते. परंतु जेव्हा भौतिक इंद्रियांच्या आधारावर त्याचे स्पष्टीकरण दिले जाते आणि ते वाढ, परिपक्वता व क्षयाच्या अधीन असल्याचे दर्शवले जाते, तेव्हा विश्व माणसाप्रमाणेच एक गुण आहे आणि तसेच राहिले पाहिजे. संलग्नता, संसंजन आणि आकर्षण हे मनाचे गुणधर्म आहेत. ते दिव्य तत्वाचे आहेत आणि त्या विचार शक्तीचा समतोल टिकवून ठेवतात, जिने पृथ्वीला तिच्या कक्षेत प्रक्षेपित केले आणि त्या गर्विष्ठ लाटेला सांगितले, इथपर्यंतच आणि यापुढे नाही. आत्मा हे सर्व गोष्टींचे जीवन, सार आणि सातत्य आहे. आपण शक्तींवर चालतो. त्यांना काढून घेतल्यास सृष्टी कोसळेल. मानवी ज्ञान त्यांना जड वस्तूंच्या शक्ती म्हणते. परंतु दिव्य विज्ञान घोषित करते की त्या पूर्णपणे दिव्य मनाच्या आहेत, या मनात अंतर्भूत आहेत, आणि अशा प्रकारे त्यांना त्यांच्या योग्य स्थानी आणि वर्गीकरणात पुनर्स्थापित करते. मन हे दिव्य तत्व, प्रेम आहे, आणि ते शाश्वत पिता, माता, ईश्वरापेक्षा वेगळे काहीही निर्माण करू शकत नाही. सत्य हे आध्यात्मिक, सुसंवादी, अविचल, अमर, दिव्य आणि शाश्वत आहे. कोणतीही अनाध्यात्मिक गोष्ट वास्तविक, सुसंवादी किंवा शाश्वत असू शकत नाही. जर ईश्वराला एकमेव मन आणि जीवन मानले, तर पाप आणि मृत्यूला कोणतीही संधी उरत नाही. जेव्हा आपण विज्ञानातून शिकतो की स्वर्गातील आपल्या पित्याप्रमाणे परिपूर्ण कसे व्हायचे, तेव्हा विचार नवीन आणि आरोग्यदायी मार्गांकडे वळतात, अमर गोष्टींच्या चिंतनाकडे आणि भौतिकतेपासून दूर विश्वाच्या तत्वाकडे, ज्यात सुसंवादी मानवाचा समावेश आहे. भौतिक श्रद्धा आणि आध्यात्मिक समज कधीही मिसळत नाहीत. आध्यात्मिक समजच भौतिक श्रद्धांचा नाश करते. विसंवाद म्हणजे चूक नावाचे शून्यत्व. सुसंवाद म्हणजे सत्य नावाचे सत्व. सुसंवादी आणि अमर मानव अनादी काळापासून अस्तित्वात आहे, आणि जड वस्तूंमध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्याही जीवनाच्या, तत्वाच्या आणि बुद्धीच्या नश्वर भ्रमाच्या नेहमीच पलीकडे आणि वर आहे. हे विधान सत्यावर आधारित आहे, दंतकथेवर नाही. अस्तित्वाचे शास्त्र मानवाला परिपूर्ण म्हणून प्रकट करते, अगदी पित्याप्रमाणेच, कारण आध्यात्मिक मानवाचा आत्मा किंवा मन हेच ईश्वर आहे. सर्व अस्तित्वाचे दिव्य तत्व आहे, आणि कारण हा खरा मानव इंद्रियांच्या ऐवजी आत्म्याद्वारे, म्हणजेच आत्म्याच्या नियमाद्वारे शासित होतो, जड वस्तूंच्या तथाकथित नियमांद्वारे नाही. ईश्वर प्रेमस्वरूप आहे. ईश्वर स्वतःची लहान कल्पना मोठ्या कल्पनेशी जोडण्यासाठी देतो आणि त्या बदल्यात उच्च नेहमी लहानाचे रक्षण करते. आत्मिकदृष्ट्या श्रीमंत एका महान बंधुत्वात गरिबांना मदत करतात, ज्या सर्वांचे एकच तत्व किंवा पिता आहे, आणि धन्य तो मनुष्य जो आपल्या भावाची गरज पाहून ती पूर्ण करतो, आणि दुसऱ्याच्या भल्यात स्वतःचे हित पाहतो. प्रेम लहानातल्या लहान आध्यात्मिक कल्पनेला सामर्थ्य,
अमरत्व आणि चांगुलपणा देते, जे कळीतून फुलावे तसे सर्वांतून चमकते. ईश्वराची सर्व विविध रूपे आरोग्य, पवित्रता, अमरत्व, अनंत जीवन, सत्य आणि प्रेम यांचे प्रतिबिंब आहेत. एकच पिता म्हणजेच परमेश्वर असल्यामुळे संपूर्ण मानवजात बंधू होईल. आणि एकच मन व तो परमेश्वर किंवा चांगुलपणा असल्यामुळे मानवजातीचे बंधुत्व प्रेम आणि सत्यावर आधारित असेल. आणि त्या तत्व व आध्यात्मिक शक्तीची एकता असेल, ज्यातून दिव्य विज्ञान निर्माण होते. भिवू नका, माझ्या लहान कळपांनो, कारण तुम्हाला राज्य देणे हे तुमच्या पित्याला आनंददायक वाटते. हे सत्य ख्रिस्ती विज्ञान आहे. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.